काय गोल्या ऐ ओ गोलू शेठ उठा आता. चला चलात चलात चल. तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आंघोळ करायला म्हणलं की पळून जाईल. आज आहे ना आपल्याला थोडं आहे ना पिंपळाचा जो वसावा आहे आणि तो काढायला जायचं आहे बाबा मला. त्याच्या आधी मी शेळ्यांचं घेतो थोडं आवरून. सकाळी सकाळी म्हणजे परत आहे ना अशा आरडत बसतात त्या. थोड्या वेळाने आरड बंद केलं का आम्ही 10-11 वाजता परत येतो. पण हा तुम्हाला सोडायला आलो. चला हो बाहेर चला चला. तुम्ही बी या. इच थांब थांब दम खा सोडितो तुला बी सोडित थांब. काय खाता रे? तू मारेशील त्यांना. खाऊ दे. त्यांना खाऊन टापा. तुम्ही ठेवलं होतं का ते खुराक? कालचं नव्हतं का? तुम्ही ठेवलं होतं का? नाही. मग पॅक. आता आवाज यायला लागले त्यांचे. पॅक निसता. चला. सिल्की बर्ड पण सोडतो आज. चला रे चला. चला इकडे बाहेर पळा बाहेर. बघा बदक. हा. पळ. हे नको मारी देत रे बाबा आत्ताच. तुम्हाला काय झालं? मारू घेते हे आणला पण यांना धरलं का हे आरडत बसतात असे येत. लय आरडू राहिले. आला ताब्यात आला तो आता. वा बघ कसा उडायचा प्रयत्न करतोय. लय टोचत आहे नख. काय दिसतोय भाऊ आता एकदम लाल भडक व्हायला लागलाय तोंड त्याचं. चल मार उडी. यांनाच खायला द्यायचं राहिलंय. कोंबड्याला दिलंय. यांना मका टाकली होती इथं. राजहंसला आत दिलंय. मादीला पण दिलंय. गौरीला आणि यांनाच राहिलंय फक्त द्यायचं. कशात? हा अगं कुठे गेली ती दुधावाली? दूध 1 लिटर. हे दूध काढावं लागेल आता मला. का ग हा? खायला टाकल्या तुटून पडले भाऊ. संपूर्ण घेतलं. लय जबरदस्त खाणं आहे रे बाबा यांचं. पाणी बाहेर आहे आता नाही ठेवीत. आता तुम्ही लय राडा करता त्या बघ कसं करतात पाण्याने. रात्री ठीक आहे आता नाही पाणी. त्याच्यात काय तुझं अर्ध्याच्यावर खाली घेतय बाबा ये. खाली सांडी त्यात तुम्ही तर. आला का होय माग? आला का तू? होय तिकडं होय. चल तू चल तिकडे. जरा भाऊ पिंपळाचा वसावा काढायचा होता आपल्याला बरं का. इथूनच तुम्हाला ती दिसन. ती जी आडवी फांती आहे का 2 चिंचाच्या मध्ये तीच काढायची होती आपल्याला. पण विषय आज झालं कुणाला दादा म्हणतोय मला आहे ना तेवढं शेड करू लाग.
तिकडे चाललोय मी, थोडे शेड वगैरे करू. आज होतं का नाही काय माहिती. तर 2-3 दिवस आपल्याला ते काढूनच टाकायचं आहे. परत त्याच्या खाली आपल्याला आहे ना मका पण लावायची, त्यासाठीच मला हे चाललंय. करू पहिलं. 1 दिवसाचंच काम आहे, खोली काढायची फक्त. खांब उभा आहे, फक्त पत्रे ठोकायचे. 2 मिनिटाचं काम आहे फक्त. दरवाजा माप वगैरे काढून दिलं तर सगळं होऊन जाईल ते. मग याचं बघू आपण. याचं काय आज दुपारी मोकळा होईन एखाद्या दिवस मी, पण दुपारी तिकडे जायला आहे ना लय कंटाळा येतो. त्याच्यामुळे ना सकाळीच पाहिजे ते. उद्या सकाळी वगैरे मग ते काढून टाकू. कारण की ती क्वायत्यानी काढीत बसायची. क्वायत्यानी म्हणलं का मला तापची भाऊ. मशीन न्यायचं म्हणलं की वरती अंगावर यायचं भीती वाटायचं. मस्त मशीन पण आहे आपल्याकडं. त्याला बघू उद्या जाता ते नेमकी कसं काढायचं क्वायत्यानी. बाबा तर क्वायत्यानीच म्हणतात. कुऱ्हाड आहे ना, कुऱ्हाड आहे बरं का. कुऱ्हाडीला उभा राहायलाच जागा नाही. ती नेमकी ज्या फांतीवर उभा राहायचं का तीच फांती तोडायची अशी. चल जाऊ दे. बघ आजीनी तर सकाळी मस्तपैकी झाडून घेतलंय ना. आला आमचा गोला. इथं टाकला आता घास. वाईट पिकिंग बी घास खाऊ राहिलेत. गौरीला टाकली कुट्टी, काल केली होती ती मकाची कुट्टी. ओके मग चला भाऊ, झालंय तिकडचं. आंबा उभे झालेत कसे हात झालेत भाऊ. आलोय आता तिकडचं जाता करून. तिकडे काय व्हिडिओ नाही काढली. तर शेळ्यांचं घेतो आवरून मस्तपैकी. परत जायचं आहे जेवल्यावर पत्रे लावायला. शेळ्याला टाकावं लागेल आता. गौरीला तिकडे बांधलंय बाबांनी. अयो मी जेवायला चाललोय आता. फक्त वरचे पत्रे राहिले, मग झालं. आडवे लावून द्यायचे, मग झालं. ते सिमेंटचं वाळत आहे ना. हा मी गवत आणतो शेळ्याला तर. बर चला बाबा. चला रे, तुम्हाला नको. तुम्ही लय अडवणी करता. नीट खा आता. आज लाल गवत आणलंय हिरव्याच्या ऐवजी. खाय ना इकडे. खाय पड. ये खाऊन. इकडे गौरी मस्त पैकी खाऊ राहिली. त्यांना पवायला जायचंय वाटतं. त्याच्या खाली तुती आहे ना, ती खाऊ राहिली. व्हाय तिकडे, मी तुती देतो काढून. व्हाय तिकडे. जर तुती खाय नसती. तुती. चला भाऊ, आता ट्रॅक्टर पण आलंय. आपलं खालचा वावर नीट करायचं होतं, फरट मारून आलंय. आता मस्तपैकी चाललंय. फरट मारून पण झालंय. आता रोटा चालू आहे. माझं शेडचं काम चालू आहे. तुम्हाला ऐकू येत असेल ठोकठाक. ओके चला तुम्हाला घास आणतो मी आता. चला टपाटप. चला भाऊ, ते ना शेड करायचा विषय झालाय की बाबा मी नेमकी पत्रे टाकायला सगळं बांधून झालं. पत्रे टाकायला शेडवर चढलो आणि ते पाईप पुचके होते. डायरेक्ट खाली आलो. सगळं शेड तुटलंय. आता तो म्हणला की नवीन पाईप वगैरे आणून ना करायचं आहे आपल्याला शेड. तर मग करू तवा. आता मी यांचं आवरून घेतो, कारण की ना आता वारं वावधून सुटायला लागलंय. आज पाऊस वगैरे सांगितलं नाही बरं का, पण काय सांगता नाही येते. आबळ बिबळ यायला लागलेत. यांना पहिलं घास बीस आणून घेतो आधी. कुट्टी वगैरे करतो आणि देतो टाकून यांना खायला. मग यांचं कोंडलं वगैरे का मग काय टेन्शन नाही. मग पाऊस आला तरी काय टेन्शन नाही. चला आता घेतला घास, गहू आणि मका. घास खाली पण आहे. हे इथं एक बेट होतं गावाचं, ते घेतलंय आता बाबांनी. चला आता जाऊ घेऊन याची कुट्टी करू. तिथं ते पाईप खाली वेळ ठेवला. आता तिकडून कापायचं आहे ना. चला तर मंडळी, मग आता व्हिडिओ आपण इथंच संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या सकाळी 7 संध्याकाळी 5 वाजता. टाटा बाय बाय. याची कुट्टी करावं लागेल फक्त आता, कारण की हे झालंय दाट. हे खात नाही गौरी.